नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या निवडणुकीच्या रिंगणात या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या निवडणुकाची तयारी सुरू आहे. आता सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत आणि आता होणारे नगरपालिका आणि महानगरपालिकेची निवडणूक, ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, कारण ही अत्यंत महत्त्वाची महाराष्ट्राची निवडणूक मानली जाते आणि त्यामुळे आता नेमकं कोणाला उमेदवारी मिळणार याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. आणि त्यासाठी आता प्रत्येक इच्छुक उमेदवार आहे तो स्वतःची पात्रता सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी लढत आहे, संघर्ष करतोय. आणि त्यामुळे तर सध्या आपल्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून आहेत बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक अजित नाईकजी. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. नमस्कार. सर, काय सांगाल, तुम्ही आता माजी नगरसेवक होतात म्हणजे तुम्हाला ह्या विभागाची, या प्रभागाची व्यवस्थित माहिती असणार एवढं नक्की आहे. काय सांगाल, सध्या तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे, तुमच्या पक्षाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? मॅडम, जो उमेदवार असतो त्याने स्वतःची तयारी करायची नसते, लोक त्यांना तयारी करायला लावतील अशी परिस्थिती आपण निर्माण केलेली असेल तर निश्चितच ते बरोबर ऑटोमॅटिकली आपल्याकडे येईल. म्हणून तुम्ही कुठली तयारी नाही केली असं म्हणताय? अजिबात नाही. तुम्ही आधी, कारण माजी नगरसेवक होता तुम्ही, त्यामुळे तुम्ही, कसं आहे मॅडम, तुमचा आत्मविश्वास आहे. नगरसेवक होण्याआधी मी एक विद्यार्थी रूपात होतो. विद्यार्थी रूपातनं कॉलेजमधून आपला कामधंदा, ह्या सर्वांमध्ये येत असताना जन्मजात जे आपले गुण असतात, लोकांना हायबाय करणं, स्माईल देणं, निस्वार्थ वृत्ती जेव्हा असते, म्हणजे निरागसता, तेव्हापासून जपलेले जे संबंध आहेत ते माणसाला पुढे जाऊन कामाला येतात. तुम्ही राजकारणात कधीपासून आहात याबद्दल सांगाल? आणि राजकारणाची सुरुवात ही कायम समाजकारणापासून असते, कारण समाजकारणातूनच राजकारण घडतं. तर काय सांगाल तुम्ही समाजकारण कधीपासून करताय आणि आता राजकारणात देखील कधीपासून आहात? नाही, मुळात तुम्हाला बोललो की विद्यार्थी रूपात असताना पण पब्लिक रिलेशन कसं जपायचं हे आमच्या खानदानी स्वभावामध्ये आहे, जन्मजात. ते जपत आलं. लोकांना एक हसू देण्यासाठी आपल्याला काही किंमत मोजावी लागत नाही. तितकं जर स्वभाव असला माणसाचा तर तो स्वभाव माणसाला कामी येतो. त्यातनं शालेय जीवन झालं, कॉलेज झालं, टाटा स्टीलमध्ये जॉबला होतो. तो जॉब सोडून मी बिझनेसमध्ये वयाच्या 22व्या वर्षी चालू लगेच. आणि मग बिझनेस करत असताना लोकोपयोगी कामं केली. माझा बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय होता. बिल्डिंग मटेरियल करत असताना ज्या ज्या लोकांना माल मटेरियल टाकलं, म्हणजे ते कधी 96-98च्या टायमातली गोष्ट, त्यावेळी पैसा लोकांकडे नव्हता. लाख रुपये म्हणजे लाख म्हणायला लोक घाबरायचे. त्यावेळी लोकांना माल मटेरियल दिलं, बिल कोणाला फायनल केलं नाही, त्याची गरज तीच माझी गरज असं समजून मी काम करत गेलो. आणि त्यामुळे लोकांमध्ये, म्हणजे लोकांच्या हृदयामध्ये पोचलो आपण की व्यक्तिमत्व चांगलं आहे. त्यानंतर मी 2007मध्ये बिझनेसमध्ये, तुम्हाला माहिती आहे बिझनेस सर्वच सक्सेस होता तसं नाही, पण माझा बिझनेस सक्सेस होता आणि माझा लहान भाऊ त्याची धुरा सांभाळत होता माझ्या पाठीमागेच. त्यामुळे मी 2007मध्ये जास्तीचे पैसे लागतात ते आपल्याकडे असावे, कारण मी साधारण कुटुंबातलाच व्यक्ती आहे. म्हणून मी लंडनला वर्क परमिटसाठी ट्राय केली. 2007 साली मी तिथे गेलो, वर्क परमिट झाला आणि तिथे पण मी जॉब करत होतो. पण करत असतानाच परत इथे माझे ज्यांचे रिलेशन होते बिल्डरचे वगैरे, ते म्हणाले अरे तिथे काय गेलं इथे, म्हणून. आणि मी इथे आलो. त्यावेळेलाच ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं होतं. ग्रामपंचायतच्या इलेक्शनला लोकांनी सांगितलं की आपल्याला हा उमेदवार हवा आहे. त्याच्या आधी आमच्याकडे इतिहास होता की 1 आणि 2 मताने उमेदवार, 1-2 मताची चुरस असायची. म्हणजे इथपर्यंत तुम्ही जर चौकशी केली बोळीन ग्रामपंचायतमध्ये तर अशी परिस्थिती होती. मी राहिलो तेव्हा 85% वोटनी आलो. आणि माझी इच्छाशक्ती नव्हती. लोकांनी सांगितलं याला उभं करा, हा ना म्हणता मी उभा राहिलो, 85% वोटने निवडून आलो. अच्छा, म्हणजे खरं तर तुमच्यापेक्षा लोकांची इच्छाशक्ती होती की तुम्ही नगरसेवक व्हा, तुम्ही नेतृत्व जे आहे ते प्रभागाचं करावं अशी त्यांची इच्छा होती. आणि त्यामुळे तुम्ही झाल. त्यानंतर तुम्ही माजी नगरसेवक आहात, तर तुम्ही नगरसेवक होण्या अगोदरची परिस्थिती काय होती इथली, आणि तुम्ही निवडून आल्यानंतर काय काय कामं नेमकं केली आहेत? नाही, परिस्थिती म्हणजे कसं, 2008 ते 2009 पर्यंत ग्रामपंचायत राहिली. त्यानंतर ग्रामपंचायतीचं विलिनीकरण होऊन महानगरपालिका स्थापन झाली. त्यावेळेला मी जिथे होतो, माझी पहिली गोष्ट, माझं लक्ष पदाकडे वगैरे कधी नव्हतं. तर त्यावेळेला रिझर्वेशन होतं महिलांचं. आमच्या सीमाताई काळे त्यावेळेला नगरसेविका झाल्या. त्यावेळेला मी आपला कामधंदा सांभाळत राहिलो, कारण पब्लिक रिलेशन जपायचं सोपं नाही आहे. स्वतःहून कोण आपल्याकडे येतात त्यांना मदत करणं हा एक वेगळं काम आहे, आणि आपण ती रिस्पॉन्सिबिलिटी घेणं म्हणजे स्वतःला त्यात बांधून घेणं हे वेगळं काम आहे. त्यामुळे त्या असतानासुद्धा मी, त्यांचं ऑफिस माझ्या बाजूलाच होतं, जितकं त्यांनी सेवाभाव केला तितकं मी करत होतो आणि माझा कामधंदाही करत होतो. त्यानंतर 15ची जेव्हा निवडणूक लागली त्यावेळी तीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली.
माझ्या वॉर्डमध्ये अनेक रती महारथी होते आणि तुम्हाला माहिती आहे बहुजन विकास आघाडी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उभे राहायला एक एक वॉर्डला 50-50, 100-100 लोक इच्छुक असतात आणि इथले स्थानिक लोक सदन पण आहेत. त्यामुळे खूप लोक इच्छुक होते, परंतु त्या इच्छुकतेमध्ये मी कुठे होतो माझ्या अगदी काहीच माहीत नव्हतं. मी माझ्या कामामध्ये असायचो. पक्षीय काम मी अगदी 10वी झाल्यापासून जेव्हा लोकनेत्यांनी आमचं वसई विकास त्यानंतर बहुजन विकास आघाडी असा पक्ष स्थापन केला, तर त्या पक्षामध्ये मी अगदी पूर्वी बॅनर वगैरे नसायचे, तर हाताचा पंजा पहिला आमचा काँग्रेस होतं, त्यानंतर हा पक्ष, तेव्हा आम्ही हाताने बॅनर बनवलेले आणि लावलेले आहेत. असं आम्ही पक्षाचं कार्य केलेलं आहे. मग त्यामध्ये 2015मध्ये लोकांनी सांगितलं की ही व्यक्ती आम्हाला हवी आहे. आणि लोकनेत्यांचं कसं आहे, लोक देतील तो उमेदवार. म्हणजे त्यांनी माझ्या मर्जीतला, तुझी मर्जी माझी मर्जी, तिथे प्रायोरिटी 5-10 लोकांना असते. बाकी मॅक्झिमम लोक जी आहेत ती सर्व लोकांनी दिलेलाच उमेदवार आप्पा देतात. त्याप्रमाणे मला 15मध्ये दिलं. आता तुम्ही निवडून आल्यानंतर नेमकी कुठली कामं आहेत जी तुम्ही करू इच्छितात? तुम्हाला वाटतं की माझा कार्यकाळ पुरेसा नव्हता ही कामं करायला, पण जेव्हा मी पुन्हा निवडून येईल तेव्हा ही कामं नक्कीच करेन, अशी कुठली कामं आहेत का? कसं आहे, कामं जी आहेत ना ती किती जरी केली तरी लोकांचं आणि आपलं पण समाधान नसतं. माणसाची अपेक्षा वाढत राहते. बरोबर. मी निवडून आल्यानंतर अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे आमचा राम मंदिर तलाव, मुळींद राम मंदिर तलाव, तो तलाव आम्ही सुशोभीकरण केला. सुशोभीकरण करत असताना त्याच्या आजूबाजूला सराउंडिंग एरियामध्ये आमच्या इथले स्थानिक ख्रिश्चन लोक, आम्ही साम्यविधी ब्राह्मण, ते ख्रिश्चन पण आमच्यातलेच साम्यविधी ख्रिश्चन, तर आमच्या सगळ्यांच्या जमिनी लागलेल्या. त्यानंतर आमचा भंडारी समाज आहे, त्यांची काही जागा होती. मग या सर्व जमिनी ज्या आहेत त्या गुंठ्यामध्ये आहेत. म्हणजे कसं, तिथे नाशिक आणि सांगली साताराला एकरावारी जमिनी असतात, पण आपल्या इथे मुंबईमध्ये गुंठ्याची व्हॅल्यू खूप आहे आणि इथे लोकांच्या जागा शेतीच्या त्या हिशोबाने 2 गुंठे 5 गुंठे अशी आहे. आणि तीच गुंठी तलावाला असल्यानंतर जर तलाव जागा खाते, पाणी जो असतो तो जागा कधी पण लाटांनी त्याच्या जे म्हणजे पृथ्वीच्या हालचालीमुळे पाणी हलत असतं आणि जमीन आहे ती खाली सरकत असते. तर त्यांच्या जागा थोड्या त्यात गेलेल्या. तलाव सुशोभीकरण करताना आणखीन जातील म्हणून लोक करू देत नव्हती. म्हणजे पूर्वीपासून विचार होता त्यात, परंतु ते कसं, तर त्या लोकांशी सुसंवाद साधला. आमचे पक्षश्रेष्ठी आहेत आप्पा, त्यांच्याशी बोललो की आप्पा कसं आहे, आपला तलाव खूप मोठा आहे, जर लोकांची 1-2 फूट जागा आपण त्यांना ॲडजस्ट केली तर आपला तलाव काही डबकं तर होणार नाही, परंतु लोकांची 1-2 गुंठ्यातली जागा जर कमी नाही झाली तर लोक आपल्याला विरोध करणार नाही. आणि सुसंवाद साधून तो तलाव आम्ही व्यवस्थित डेव्हलप करून घेतला. आता तो किती करोडचा आहे, किती CRचा आहे हे बोलण्यात मला सारस्य नाही, कारण आकड्याशी लोकांना काय घेणं देणं नाही. प्रामाणिक माणूस जर असेल तर आम्ही इतके करोडचं काम केलं, आम्ही तितकं करोडचं केलं, ते करोडचं न करता महापालिकेचं जे आर्थिक बजेट आहे त्या बजेटनुसार कामं होत असतात. मग त्यामध्ये महसुली कसं कमी करायचं आणि भांडवली कसं वाढवायचं ह्याकडे नगरसेवकाने कल दिला पाहिजे. मी ज्या वेळेला निवडून आलो त्यावेळेला प्रॉपर्टी टॅक्स, खूप लोकांचे प्रॉपर्टी टॅक्स लागलेले नव्हते. म्हणजे जवळजवळ 250-300 लोकांचे प्रॉपर्टी टॅक्स बाकी होते. ते पहिले मी प्रॉपर्टी टॅक्स ज्यांना लावायचे आहेत त्यांचा आणि अधिकाऱ्यांचा समन्वय साधून लोकनेत्यांचा आधार घेऊन त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स पहिला लावला. त्यामुळे ते सिक्युअर झाले. मनपाला त्यामध्ये आर्थिक म्हणजे भांडवली भाग वाढला. तर ह्याकडे पण जेव्हा आपण खर्च करतो तेव्हा आपल्याला उत्पन्नाचं पण स्रोत कसं येईल ते आपलं एक नगरसेवकाचं कर्तव्य आहे. पण हे तर झालं सुशोभीकरणाचं वगैरे, पण काही मूलभूत गरजा असतात, जसं पाणी असेल, वीज असेल, या मूलभूत गरजा तरी इथल्या लोकांना व्यवस्थित मिळत आहेत का? आणि नसेल मिळत तर त्यावर काय काम करताय? कसं आहे मॅडम, लोकनेते हितेंद्र ठाकूर गेली 35, हा आकडा खूप फेमस झाला आहे. सगळे म्हणतात 35 वर्ष खूप लोकांच्या जिव्हारी लागलेला आकडा आहे. तर ते 35 वर्ष 36 वर्ष त्यांनी राज्य केलं आणि तेच करतील. तर ते करत असताना वसई विरार मुंबईला लागून आहे. वसई विरारचा जो ग्रोथ आहे तो जर तुम्ही पाहाल तर खूप स्पीडला झालेला आहे. म्हणजे अगदी 20-30 वर्षापूर्वीची लोकसंख्या आणि आजची यामध्ये खूप फरक आहे. आणि त्या ग्रोथमुळे जी काय इन्फ्रा आहे ते पुरं पडणं कोणालाही शक्य नाही. तरी देखील ते आप्पाच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही त्यांचे शिलेदार म्हणून आम्ही प्रयत्न केले. त्यामध्ये काही गोष्टी उण्यात देखील असतील. वेळ आहे माणसाकडे. आमचं माझ्या माहितीप्रमाणे सुरुवातीला महानगरपालिकेचं बजेट
जवळजवळ मला वाटतं 162 करोड काहीतरी ज्या वेळेला 2009ला स्थापन झाली त्यावेळेला 162 कोटीचं आमचं बजेट होतं. जे बजेट आज जर तुम्ही 25-26ला म्हणाल तर जे बजेट जवळजवळ 3,935 आणि समथिंग पुढे काहीतरी ह्या बजेटला गेलेलं आहे. म्हणजे महानगरपालिका स्थापन होऊन 10 वर्षही गेली. 5 वर्ष कोरोना काळानंतर प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवटीमध्ये पैसा कसा वापरला काय वापरला त्यावरती मी भाष्य करायची गरज नाही, लोकांना माहिती आहे. तर आता आमची बॉडी आल्यानंतर भांडवल कसं वाढवता येईल, इन्कम सोर्स कसा वाढवता येईल, कारण इतकं मोठं बजेट आज आहे. जे पूर्वी 160 ते 165 CRचं होतं ते आज इतकं वाढलं. तर त्याप्रमाणे त्या झपाट्याने नक्कीच लोकसंख्या वाढलेली आहे, तेव्हाच ते बजेट वाढलं ना. मग हा जो रेशिओ आहे तो रेशिओ गाठत असताना पाणी, वीज, पहिली इलेक्ट्रिसिटी आमच्याकडे होती. ट्यूबलाईट जर संध्याकाळी लावायच्या तर त्या दिवस मावळायच्या आधी ऑन करायच्या. का तर त्याला चोक यायचा आणि ती चालू केली आणि गरम होऊन पेटली तर पेटून राहणार. आणि उशिरा जर लावली तर त्याच्यामध्ये अशा तारा येणार आणि ती लागणार नाही. अशी इलेक्ट्रिसिटीची परिस्थिती होती. AC वगैरे अशक्य होतं. पण तेव्हा मच्छरही नव्हते. तर ह्या सर्व ज्या डेव्हलपमेंट आहेत ह्या आमच्या राजवटीत झाल्या, होत गेल्या. आणि आता तुम्ही म्हणाल तर पाण्यासाठी आप्पांचे 3 आमदार होते. निश्चित आमचा खासदार एकच वेळा निवडून आला होता. बाकी तर BJPचेच खासदार होते. मग त्यामध्ये त्यांनी व्यस्त प्रमाण केलं की खाली आम्ही तर वरती ते तर आम्हाला फंड पाहिजे तसा रिलीज न करणं. म्हणजे ही जी पक्षाची मोनोपोली आहे ती व्हायला नाही पाहिजे. जर एखादा स्थानिक पक्ष काम करतो तर आपल्याला जर तिथे त्यांचं त्या ठिकाणी इन्फ्रा आणि डेव्हलपमेंट करायची तर त्यासाठी तो वरचाच पक्ष पाहिजे असं काय नाही ना. जर जो पक्ष काम करतो त्या पक्षाला सहकार्य व्हायला पाहिजे. ते त्या प्रमाणात झालं नाही. तरी देखील आप्पांनी मंत्रिपद नाकारून आम्हाला पाण्यासाठी वेगवेगळी तरतूद करून ठेवली. जसं तुम्ही आता विषय काढलाच आहे तर मी त्याच्यावरच पुढचा प्रश्न विचारते की कुठलेही काम करण्याला आर्थिक बळ लागतं. आपण माहिती आहे आपण चांगलं काम करतो, लोकांना आपण आवडतोय, तर या ठिकाणी 2 प्रकारचे लोक असतात किंवा राजकारणी असतात. ज्यांना एकतर असतात जे समाजकारणात तितके वाहून गेलेले असतात की त्यांना कुठल्या पक्षात मी काम करतो हे महत्त्वाचं नसतं, तर मला काम माझं करायचं हे महत्त्वाचं असतं. तर काही राजकारणी असतात जे दोघेही आपापल्या ठिकाणी योग्य आहेत की जो एक असतात ते आपल्या पक्षाशी फार एकनिष्ठ असतात आणि त्यांना पक्षात राहून एकनिष्ठतेनेच काम करायला आवडतं. पण बऱ्याचदा आर्थिक बळामुळे पक्षांतर करावं लागतं किंवा दुसऱ्या पक्षात जावं लागतं. तर अशा वेळेस तुम्हाला कधी ऑफर आली आहे का कुठल्या राष्ट्रीय पक्षाची? कारण बहुजन विकास आघाडी हा राष्ट्रीय पक्ष नाही आहे, त्यामुळे तुम्हाला कधी राष्ट्रीय पक्षाची ऑफर आली आहे का? आणि आली तर तुम्ही ती स्वीकारली का नाही? कसं आहे मॅडम, त्यावरती पण मी आमचे लोकनेते आणि आमचे संघटक सचिव अजिवजी पाटील ह्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. तुम्ही पहा, 35 वर्षाच्या राजकारणामध्ये लोकनेत्यांनी स्थानिक लेवलला त्यांचाच पक्ष ठेवला, त्यांचंच नेतृत्व ठेवलं, स्थानिक लोकांनाच संध्या दिल्या विविध समाजाला. परंतु वरच्या लेवलला त्यांनी ज्यांची सत्ता आली, मग ती काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो किंवा BJP असो, त्यांची हातमिळवणी केली केवळ आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या तालुक्यासाठी, की तसं जर नाही केलं तर फंड मिळू शकत नाही. परंतु त्यांनी स्वतः कधी पक्षामध्ये प्रवेश केला नाही. तुम्ही माझ्या ऑफरचा विचार केला. मी एक सामान्य नगरसेवक आहे, एक सामान्य व्यक्ती आहे. आज जर तसाच विषय असता तर आमचे आप्पा BJPत स्वतः जाऊ शकले असते. आज रती महारथी सगळे त्याच्यामध्ये विलीन होतात, मग आप्पा का लढत आहेत? कुठेतरी आपलं स्थानिक लेवलला आपलं अस्तित्व राहिलं पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. आणि हे आप्पांचं जे ध्येय आहे तेच ध्येय आम्ही बाळगतो. ज्या पक्षासाठी, ज्या लोकनेत्यासाठी आम्ही ज्या पक्षाला एकरूप झालो आहोत त्यासाठीच आम्ही राहणार आणि आम्ही एकनिष्ठच असणार. आणि हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे मला कोणीही ऑफर दिली नाही, माझ्याकडे कोणत्याही प्रकारची ऑफर आली आणि आली तर तुम्हाला वाटतं की आर्थिक पाठबळ मिळेल आपल्याला लोकांची कामं करण्यासाठी, त्यामुळे तुम्ही कधी पक्षांतर करू शकता का जर राष्ट्रीय पक्षाची ऑफर आली तर? लक्षात घ्या, आली तर नक्कीच आपल्या लोकहितासाठी, कामासाठी, फंडासाठी नक्कीच पक्षांतर माणूस करू शकतो आणि केलं पाहिजे. परंतु आता आमची जी सिच्युएशन आहे, आमचे लोकनेते ज्या परिस्थितीची झुंजतात त्यावेळी आम्हाला तिथे थांबणं गरजेचं आहे. त्यावेळी आम्ही जर पक्ष बदलला आणि आपल्या फायद्यासाठी गेलो तर आम्हाला आमच्या लोकनेत्यावर विश्वास आहे की आम्ही इथेच राहिलो तर आम्ही आमचा विकास करू शकतो, तितकी त्यांची क्षमता आहे. आणि फंड जो आहे तो जर इथे आमची सत्ता आली तर वरच्यांना आम्हाला फंड द्यावाच लागेल
असंच करत आले तर आम्ही 35 वर्षात आमची प्रगती केली. त्यासाठी आम्ही संघटित राहणं आणि आमचं राज्य ठेवणं, त्यासाठी आम्हाला एकोपा करणं गरजेचं आहे. ना की आमचे आता काही लोक जे गेले दल बदलू, तसं करून चालणार नाही. ते गेले, त्यांच्या काही वैयक्तिक मजबुरी असतील, परंतु एक सांगतो, आपण जर आपली जी झोपडी बनवली आहे किंवा महल बनवला आहे, तो जेव्हा बनवतो त्या महलामध्ये आपण ज्या आशेने राहतो, त्यानंतर आपल्याला कोणी त्याच्यापेक्षा वरचं काय दाखवलं म्हणून ते घराला आपण लाथ मारू शकतो का? आपल्या आईबाबाला आपण बदलू शकतो का? मग जे पत्करलं आहे ते असं लगेच बदलता येत नाही. बाकी राजकीय फायदा जर आपला कोणाला असेल तर ते आपला तो फायदा घेऊन आपल्याला फंड देतील ना. त्यासाठी पक्ष बदलायची काय गरज आहे, नाव बदलायची काय गरज आहे, असं मला म्हणायचं आहे. सध्याचं राजकारण पाहता दर दिवसाला आपण बघतोय, हे पक्षांतराचाच विषय आला म्हणून मी सांगते, दर दिवसाला आपण बघतो की कोण ना कोणतरी दुसऱ्या पक्षातून आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसतंय. हे एकंदरीत राजकारण आहे ज्याच्यामुळे बराच फायदा एका पक्षाला होतोय किंवा एका आघाडीला होतोय. जसं महायुतीला त्याचा फायदा झाला, पण महाविकास आघाडीला त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात जो आहे तो भुर्दंड भोगावा लागतोय. मात्र अशा प्रकारचं हे राजकारण जे सुरू आहे ज्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात भ्रष्टाचारही होतोय, वोट चोरीचाही देखील आरोप केला जातोय, तर या सगळ्या प्रसंगाकडे बघून तुम्ही या सगळ्या गोष्टीला कशा प्रकारे बघता? कसं आहे, ही परिस्थिती भयानक आहे. कोणतीही गोष्ट एकमार्गी किंवा वन साईड चांगली नसते. प्रत्येक गोष्टीला नाण्याला दोन बाजू असतात. जसं एखादं प्रशासन चालायचं असेल तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समन्वय लागतो. तसं कोणत्याही राजकारणामध्ये विरोधक हा असलाच पाहिजे. आता BJPने जे लावलेलं आहे की त्यांची सत्ता आणि त्यामध्ये काय केलं आता तुम्ही पाहताय, शिवसेना त्यांच्यामध्ये विलीन झाली एकनाथ शिंदेजींची. त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी, त्यातले आपले अजित दादा पवार त्यांच्यामध्ये सामील झाले. हे सर्व एकत्र झाले तर मग आपल्या तत्वाला, मूलभूत तत्वाला कुठे वावर राहिला? तत्व कोणाचं? राष्ट्रवादीचं तत्व काय होतं, सेनेचं तत्व काय होतं, BJPचं? शेवटी एखादी गोष्ट तत्वाने चालते. प्रगतीच करायची म्हटली तर आपल्या तत्वाला सोडून चालेल का? म्हणजे काही मिळतं म्हणून आपण आपलं तत्व सोडून चालेल का? तर तत्व हे जे आहे ते लोक बाजूला ठेवायला लागले, ही गोष्ट चांगली नाही आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपली जागा, आता आमच्या इथे जनता दलाचे मनवेल तुस्कानो आमचे लोकनेते आप्पासुद्धा त्यांची खूप इज्जत करतात की खासदार आमदाराच्या लेवलची व्यक्ती, परंतु तत्वासाठी ते त्याच पक्षात राहिले. ते कोणीही बनू शकले असते म्हणून त्याने त्यांचा पक्ष बदलला नाही. आज मला वाटतं ते 76-80च्या वरती आहेत, परंतु अशी निष्ठावान व्यक्ती, लोकोपयोगी खूप कामं केली आहेत. लोकनेते हितेंद्र ठाकूर आमचे आप्पा, ह्यांनी त्यांना संधी दिली असती, परंतु ते स्वतः व्यक्तिमत्व, स्वतःचं मोठंपण घेऊन राहिले. तर स्वतःचं मोठंपण कधी कोण हलवू शकत नाही. शेवटी दुसऱ्याच्या छत्रीखाली गेल्यानंतर आपली किंमत ही तितकीच राहते, हे समजायला पाहिजे. नक्कीच, म्हणजे तत्वनिष्ठता असावी राजकारणात तरी निदान, कारण प्रत्येक पक्षाचं जे आहे ते आपलं एक वेगळं महत्त्व असतं, आपलं एक वेगळं तत्व असतात आणि त्या तत्वांवर एकनिष्ठ राहणं, आणि हेच पहिल्यांदा राजकारणात व्हायचं. मात्र आता त्या गोष्टी दिसत नाही आहेत. त्याच्यावरच माझा पुढचा प्रश्न होता की आत्ताचे जे तरुण मंडळी आहेत त्यांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. सुरुवातीला काही राजकारण जेव्हा चालायचं त्यावेळेस तरुण जे आहेत ते समाजकारण सुरुवातीला खूप मोठ्या संख्येने करायची, राजकारणाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. मात्र आत्ताच्या येणाऱ्या तरुणांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतोय असं वाटतं का? तुम्ही छान प्रश्न विचारला. कसं आहे, तरुण मुलं जी आहेत त्यांनी आता शिक्षणाने मुलं खूप उजवी आहेत. म्हणजे पिढीनुसार आता AIचा जमाना आलाय, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे एक दशकावाईज एज्युकेशन हे चेंज होत चाललंय. केवळ शिक्षणच सर्व काय असं करतं का, असं मला तुम्हाला विचारायचं आहे. शिक्षणानेच काय सर्व साधता येतं का? शिक्षण महत्त्वाचं आहे, शिक्षणाशिवाय काही नाही. पण शिक्षणाच्या जोडीला सुसंस्कृतपणा हा तुमच्याकडे पाहिजे. आणि सुसंस्कृतपणा कधी येतो? जेव्हा माणूस काहीतरी शिकतो. जसं लोखंड तापवल्यानंतर त्याला जर तुम्ही तापवल्यानंतर ठोकलत की तो त्याचा योग्य तो आकार घेतो आणि तो बनतो. तसं एका तरुणाला त्याने विविध परिस्थितीला सामोरे जायला पाहिजे. शैक्षणिक काळ संपल्यानंतर 2 पैसे कसे कमवावे, स्वतःच्या पायावर कसं उभं राहावं, प्रपंच कसा चालवावा हे आधी शिकलं पाहिजे.
हे शिकल्यानंतरचा जो मार्ग आहे तो राजकारणाचा आहे. आता लोक म्हणतात तरुण पाहिजेत. हां, निश्चित तुम्हाला बॅकग्राऊंड असेल, खासदार, आमदार, नगरसेवक यांचा मुलगा असेल, त्यांची बायको असेल, तर त्यांना लोक का देतात की त्यांनी ते जवळून बघितलेलं असतं आणि त्यासाठी लागणारं पाठबळ त्यांच्याकडे जमा केलेलं असतं मेहनतीने. त्यामुळे ते करू शकतात. केवळ तुम्ही म्हणाल एक व्यक्ती म्हणून मला खूप काय समाजकारण करायचं आहे आणि माझ्या खिशात काय नाही, तर विचाराने समाजकारण होत नाही. एखादा पीडित दुःखी माणूस तुमच्याकडे 2-5च्या मदतीसाठी आला आणि तुमचा आज जर खिशात नाही गेला, तुम्ही काहीच करू शकत नाही. आता मी नगरसेवक म्हणून 10 वर्ष माझी घालवली. त्यातला मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. मी नगरसेवक झाल्यानंतर आपल्याला प्रशासकीय कामकाजासाठी शासकीय लेटरहेड दिले जातात. ज्या लेटरहेडवरती अधिकाऱ्यांनी आपल्याला अनेक मतं देऊन अधिकार दिलेला असतो की तुम्ही जी लेखणी चालवाल त्याला खूप मोठं वेटेज आहे. आणि मग लोकांनी आपल्याकडे सांगितलेली कामं मध्ये किती महत्त्वाची आहेत, किती ऐकायची, किती नाही ऐकण्यासारखी आहेत, तर त्याला प्रायोरिटी बेसवर घेऊन ते प्रशासनाकडे सुपूर्द करायचं आणि त्याचा पाठपुरावा करायचा आणि आपलं काम करून घ्यायचं. एकदम सोपं काम आहे. परंतु त्या व्यतिरिक्त काही ठिकाणी प्रशासकीय अडचणी असतात, जागा हँडओव्हर नसते, काही ठिकाणी आपण प्रायव्हेट जागेत काम करू शकत नाही आणि समोरचे लोक ते काम व्हावं ह्यासाठी अडून बसतात. मग त्यावेळी जो नगरसेवक आहे तो तितका सदन पाहिजे की तो त्यांचं समाधान करू शकला पाहिजे. कारण तुम्ही जी जिम्मेदारी घेतली त्यात तुम्हाला कुठेतरी समाधान केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की आर्थिक पाठबळ असणं गरजेचं असं स्वतःचं आधी, त्यानंतर तुम्ही समाजकारणात हे ते पूर्णपणे तुम्ही समाजकारणाला देऊ शकता. सरळ गोष्ट आहे. जर स्वतःचं पोट भरलं नसेल तर तो दुसऱ्याच्या ताटात काय वाढू शकेल का? म्हणजे सिंपल गोष्ट आहे. त्यासाठी माणूस स्वतः आर्थिकदृष्ट्या सदन इतका पाहिजे की जेव्हा तो नगरसेवक झाल्यानंतर सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये गेल्यानंतर त्याला 12 नाही 14 तास, रात्र नाही अपरात्र नाही, कोणाचं काय होईल, कोणाची भानगड आहे. खूप मॅडम खूप असे विषय आहेत जे मी तुम्हाला इथे लोकांपुढे सांगत नाही, सगळे करतात, लोकांना माहिती आहे. हे सगळे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला वेळ कमी पडतो. मग त्यावेळी तुमचा इन्कम जो आहे तो तुम्ही नसताना सुद्धा कुठेतरी वाढत असेल असा तुमच्याकडे मार्ग पाहिजे, असा तुमचा बिझनेस पाहिजे. आणि तो असेल तरच तुम्ही सोशल ॲक्टिव्हिटीज करू शकता. तुम्हाला सोसायट्यांमध्ये, लोकांच्या गावांमध्ये, सार्वजनिक कामामध्ये आर्थिक हातभार लावावा लागतो. त्यांची अपेक्षा असते नगरसेवकांनी करावं. आता टक्केवारी हा विषय वेगळा, पण टक्केवारी सगळे करत नाही. मॅडम, मी माझ्या कारकिर्दीमध्ये एक पाण्याची बॉटलसुद्धा कोणाची पिलेली नाही आहे. तुम्हाला हे मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो. आणि आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर इतकी मोठी व्यक्ती आहे की त्यांच्या आधाराने काही माणूस करू शकतो. परंतु मी त्यांनाही कधी कोणता साकडा घातला नाही की इन्कम सोर्स वाढावा म्हणून मला काय द्या किंवा मला काहीतरी सोर्स द्या, काहीतरी द्यावं. मी माझ्या परीने जे मला करता येईल ते लोकनेत्यां आणि आमच्या पक्षासाठी करतो, ज्यातनं मी स्वतःला सिद्ध करू शकेन आणि माझ्या लोकनेत्याच्या नजरेत मी येईन. त्यासाठी मी धडपडत असतो आणि मी माझं काम करत असतो. सर, अशी कुठली कामं आहेत का जी बऱ्याच वर्षांपासून निलंबित होती पण आता तुम्ही आल्यानंतर तुम्ही ती कामं केली? हो ना मॅडम, तुम्हाला मी राम मंदिरचं काम सांगितलं, जे लोकांना कन्व्हिन्स करून केलं. म्हणजे असे प्रश्न छोट्या छोट्या कारणासाठी अडलेले असतात. काही लोकांचा इगो दुखावला जातो आणि तो इगो दुखण्यासाठी आपला नम्रपणा, आपला त्यागवृत्ती ह्या 2 गोष्टी त्यांच्या प्रेझेंट केल्या तर तिथे आपला प्रश्न सुटतो. लोकांकडे तितकी समज असते. तसं की आमचा एक उमराळा करमाळा स्मशानभूमी आहे, जी स्मशानभूमीमध्ये 5-6 गावांसाठी ती स्मशानभूमी. त्या स्मशानभूमीसाठी जो रस्ता आहे तो मला वाटतं अगदी स्वातंत्र्य काळापासून झालेला नव्हता. म्हणजे होता पण ती खडी टाकलेली होती आणि वेगवेगळ्या जातीच्या लोकांच्या सरहद्दीमुळे काही ठिकाणी त्या रस्त्याचा प्रॉब्लेम होता आणि लोकांना पावसाळ्यात इथपर्यंत म्हणजे गुडघ्यापर्यंत पाण्यातनं चिखलातनं जावं लागत होतं. तर त्यामध्ये जी अडचण होती तर आमचे खूप असे आधीचे नेते लोक होते, सामाजिक पुढारी होते, ज्यांनी प्रयत्न केले होते, परंतु तो प्रश्न मार्गी लागला नव्हता. मी त्यातली अडचण लक्षात घेऊन संबंधित लोकांशी सुसंवाद साधला. दादा बाबा सांगून आयुष्य किती छोटं आहे आणि त्यातनं काय होऊ शकतं काय नाही सगळं समजावलं. ते मला कन्व्हिन्स झाले. माझ्या नम्रतेपुढे त्यांनी होकार दिला आणि तो रस्ता आम्ही जो इतकी वर्ष न झालेला आम्ही तो स्मशानभूमीचं काँक्रिटीकरण करून घेतला. तदनंतर
मी जिथे राहतो तिथे बोळींज भिरीमाळी म्हणून आहे, खवण्याळी भिरीमाळी. तिथे ग्रामपंचायत काळापासून रस्ता बनण्यासाठी विरोध होता कैकांचा आणि कोर्ट न्यायालयीन प्रकरण होतं. त्यामध्ये बरेचसे ज्येष्ठ लोक इन्व्हॉल्व होते. केस असल्यामुळे तो प्रश्न सुटत नव्हता. ज्या व्यक्तीने केस केलेली त्याने 8-10 लाख रुपये खर्च केलेला तो म्हणतो मी माघार घेणार नाही. ते निकालही त्याच्या बाजूने लागला. तेव्हा समोरच्यांची जी 8-10 घरं होती त्यांचं कंपाऊंड वॉल तोडून गटार त्यांच्या अंगणातून जाणार होतं. मग त्यावेळेला संबंधित व्यक्तीला मी जाऊन भेटलो आणि त्याच्याशी सुसंवाद साधला. ज्या लेवलला झुकता येईल त्या लेवलला झुकावं पण लागतं. आणि त्या व्यक्तीने माझ्याकडे बघून, माझ्या संवादाकडे बघून आणि त्यांना दाखवून दिलं की शेवटी ते केल्याने काय होणार, न केल्याने काय होणार. आणि त्याला ते माहिती होतं, परंतु जो इगो असतो तो माणसाचा हट झालेला चालत नाही. ते म्हणाले मला 8.5-9 लाख खर्च झाले ते द्यायला लाव. म्हटलं ते घेऊन काय होणार, असं तसं जे करायचं त्याला मी कन्व्हिन्स केलं. त्या व्यक्तीने कंपाऊंड तोडण्याची ऑर्डर आलेली आणि गटर त्यांच्या अंगणातनं करायची ऑर्डर आलेली ती माघार घेतली आणि सुसंवादाने त्यांचा गटार आणि रस्ता झाला जो इतकी वर्ष झाला नव्हता. अशी मॅडम विविध कामं आहेत. आगाशीला जिथे माझा वॉर्ड नाही, दुसराच नगरसेवकाचा वॉर्ड आहे, तिथेही एका ठिकाणी जागा हस्तांतरणाचा विषय होता आणि आपला रस्ता त्यातनं गेला होता. पूर्वी लोकांच्या गरजेनुसार आपण कामं करून दिलेली आहेत आणि तिथे खूप मोठा विषय निर्माण झाला होता. मग संबंधित जागा मालकाला त्याची जाणारी जागा किती, मग त्याचं मागणं खूप होतं. तो व्यक्ती स्वतःला पंचायत समितीमध्ये मी असं करून घेईन तसं करून घेईन ह्या लेवलला पोचलेला. तो माझ्याकडे विषय आल्यानंतर तिथे मी बसून, शासकीय अधिकारी पण समोर होते आणि तो आम्ही तडीच लावला. त्याला त्याचा काय मोबदला कबूल केला. माझ्या लेवलला मी तो प्रश्न हँडल केला. म्हणजे ह्या लेवलला आउटवे जाऊन अशी अनेक कामं करावी लागतात. बोळींज बंदरपाड्यामध्ये आमच्या सम्राट अशोकनगरला एक व्यावसायिकाने एक ग्राउंड+1 बिल्डिंग बनवलेली होती आणि त्याची ड्रेनेज लाईन झाली नव्हती. प्रायव्हेट जागा होती, प्रशासन करू शकत नव्हती. तो स्वतः करायला गेला तर स्थानिक करू देत नव्हते. मग त्याच्यामध्ये समन्वय साधून करायला गेला तर तोही खर्च करत नाही, प्रशासनही करत नाही. आणि तिथे राहणारी लोक रोज माझ्या ऑफिसला यायची. त्यांची चपला घासली गेली आणि ते माझ्याकडे इतकी वेळ आली. म्हणून त्याकडे पाहून मी 1-1.5-2 वर्षानंतर 1-1.5 लाख रुपये ते 2 लाख रुपये खर्च करून मी स्वतः तो एक 100-150 मीटरचा गटार बनवून दिला. अशी अनेक कामं करावी लागतात. त्यानंतर कोरोना काळाचं जर म्हणाल तर कोरोना काळात आमच्या पक्षाने आणि पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी, जीवदानी मंदिर ट्रस्टने खूप लोकांना मदत केली. खूप लोक रस्त्यावर उतरले. भीतीचं वातावरण होतं. म्हणजे काय म्हणतात त्याला, लोकल ट्रेन कधी नाही थांबली ती थांबली. पूर्ण जग थांबलं होतं. त्यावेळेला आम्ही लस कमी प्रमाणात उपलब्ध होतं तेव्हा माझ्या वॉर्डमध्ये आमचे कार्यकर्ते आणि आम्ही ठरवलं की आपण लोकांना विकतच्या लस घेऊन उपलब्ध करून द्याव्या. त्यावेळी आम्ही जवळजवळ 1200-1300 लोकांना पेड लस आम्ही उपलब्ध करून दिल्या, ज्यासाठी 6,20,500 रुपयाचा चेक आम्ही अदा केला. त्याची एंट्री माझ्याकडे आहे. त्यामध्ये आमच्या जोडीदार जे होते आमचे नितीन मुळे, त्यांनी 25,000 माझ्याकडे जमा केले. महाडिक साहेबांनी केले. एक माझ्या मित्राने थोडीशी अमाऊंट माझ्याकडे जमा केली. आणि ही गोष्ट कळल्यानंतर स्वस्तिक केबल जे आहे, स्वस्तिक केबल नेटवर्क, त्यांनी 50,000 रुपये मला पाठवून दिले. म्हणजे 1 ते 1.5 लाख रुपये माझ्याकडे असा फंड जमा झाला. बाकी फंड मी स्वतः वैयक्तिक लेवलला खर्च केला. त्याही पलीकडे जाऊन आम्ही खूप काही केलं. पण हे सांगण्यासाठी नसतं. पण काही लोक म्हणतात मी केलं. तर सेवा जी आहे ती या लेवलला जाऊन करायला लागते आणि तेव्हाच आपण सिद्ध होतो. आणि हे सर्व आम्ही केवळ आणि केवळ आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर ह्यांच्या प्रेमासाठी आणि ह्यांचं मन जिंकण्यासाठी, ह्यांची शाबासकी मिळावी म्हणून करतो आणि लोकसेवेचा भाव. सर, आता मुलाखतीची वेळ संपत आली आहे. मात्र शेवटचा तुम्हाला संदेश काय द्यायचा आहे येणाऱ्या आगामी जी पिढी आहे, येणारी जी तरुण पिढी आहे किंवा राजकारणात येणारे जे लोक आहेत त्यांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? तरुण पिढीला संदेश म्हणजे कसं आहे, तरुणांना असं वाटतं की नगरसेवक पद जे आहे त्यामध्ये खूप काय मायाजाळ आहे. तसं नाही आहे. मी समाजकारण करताना ह्या राजकारणात आलो. राजकारण करताना आपली रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. तुम्ही त्या एरियाचं पूर्ण म्हणजे बांधिलकी तुमची
त्या एरियाबद्दल होऊन जाते की तिथला कोणी दुःखी कष्टी माणूस तुमच्याकडे येऊन घंटा वाजवू शकतो की दादा हा माझा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला अर्ध्या रात्री उठून ते काम करायचं आहे. आणि समाजकारण करताना तुम्हाला स्वइच्छेने करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जिथपर्यंत पोचायचं आहे तिथपर्यंत पोचायचं आहे. समाजकारणासाठी तुमच्या घरी कोण येणार नाही, ज्यांना माहिती आहे तोच येईल. पण राजकारणात जेव्हा तुम्ही बांधले जाता, नगरसेवक म्हणून निवडून येता, तेव्हा त्या वॉर्डच्या आजूबाजूचे संबंधित कोणीही लोक तुमच्याकडे येऊ शकतात, तुमच्याकडे अपेक्षा बाळगू शकतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करणं तुमची रिस्पॉन्सिबिलिटी बनते आणि मग तुमची जिम्मेदारी अप्रत्यक्ष वाढली जाते. ओके. तुम्ही तुम्ही उद्या निवडून आलात तर लोकांची कामं करालच, पण जर नाही निवडून आलात तरी तुम्ही समाजकारण कराल का? काय नाही का, निवडून जर आलो ना तर मी तुम्हाला सांगितलं की मी पक्षश्रेष्ठींनी आमच्या खांद्यावर जर जिम्मेदारी दिली आणि ती जर आम्ही निभावण्यासाठी निवडून तर येऊ शकतोच आम्ही 100%. आणि ती जर परिस्थिती निर्माण झाली तर जे काम चालू आहे, प्रशासकीय कामं जी असतात, रस्ते, गटारं, पाणी, दिवाबत्ती, हे सर्व आम्ही केलेलं आहे. आणि जे काय तुम्हाला आत्ता बोललो 160 कोटी स्थापन झाली मनपा नवलत तेव्हाचं बजेट होतं, जे आज 3009 म्हणजे 4000 कोटीपर्यंत गेलेलं बजेट आहे, जे वाढतच जाणार आणि डेव्हलपमेंट होतच राहणार. मग कोण म्हणेल मागे झाली नाही, आज कालचा दिवस आजच्यामध्ये फरक आहे. जेव्हा आपण टंगस्टनचा आपण बल्ब वापरत होतो, तो आता आपण LED पर्यंत पोचलो आहे. म्हणजे फ्लोरोसेंटची ट्यूब गेली, आता आपण LED पर्यंत पोचलो. ही डेव्हलपमेंट आहे. तर त्या हिशोबाने काळानुसार डेव्हलपमेंट होत जाणार, फंड वाढत जाणार, जी लोकोपयोगी कामं आहेत ती करत राहणार. पण माझं एकच लक्ष असेल की वैयक्तिक लेवलला प्रत्येक गल्लीबोळ्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक सोसायटीला कॅरम बोर्ड, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि या खेळाच्या ज्या विविध गोष्टी आहेत त्यामध्ये लोकांना प्रोत्साहित करून त्या कामी लावणं. कारण मोबाईलमध्ये लोक खूप वेळ घालवतात आणि त्यामुळे लोकांचा म्हणजे जगण्याचा दृष्टिकोन खूप बदलून गेलेला आहे. म्हणजे आपली जी शारीरिक फिटनेस आहे ती खेळामध्ये जी गुणवत्ता आपली सिद्ध होते ती घरात बसून होऊ शकत नाही. आणि जर आपल्या भारत देशाला चांगल्या लोकांची गरज खेळातनंच निर्माण होईल, ना की मोबाईलवर बसून. मग तुम्ही जर निवडून नाही आलात तरी ही समाजकारण करणार का? 100%. जो माझी असतो ना त्याला लोक सोडत नाही, त्याची पाठ सोडत नाही. कामासाठी लोक येणार आणि ती एक नशा असते. काही लोकांना बघा नशा असते, म्हणजे दारू पिणारा, सिगरेट पिणारा, तंबाखू खाणारा, ही जी नशा असते ना, तशी समाजकारणाची जेव्हा माणूस त्यामध्ये जातो तेव्हा आता मला नको आहे. माझी पूर्ण फॅमिली माझ्याशी नाराज आहे की तू आम्हाला वेळ देत नाहीस, सोशल ॲक्टिव्हिटीज म्हणजे पैसा खर्च करतोस. पण ही मला झालेली नशा आहे, ती नशा अशी उतरणार नाही, नक्कीच. ती कायम राहणार. खूप छान संदेश दिला तुम्ही. तर आत्ताच्या या मुलाखतीत आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या व्यक्तिमत्वासोबत, अशाच प्रकारे त्यांच्याही जीवनाबद्दल जाणून घेऊया, त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊया. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आवाज इंडिया मराठी.